इथे मी 3 किलो गहू घेतलेत, स्वच्छ निवडून हे करून घेतलेत, घरगुती गहू आहेत. तर आता आपण भिजू घालूया. तर घरगुती असल्यामुळे एका पाण्याने धुवून काढलं तरी जमतंय. आपण धुवून घेऊया. आता आपण भिजू घालून ठेवूया. आपल्याला जास्तीचं पाणी टाकायचे, कारण गहू हे भिजू घातल्यामुळे फुगतात. आणि महत्त्वाची टिप म्हणजे मोठा डब्बा घ्यायचा आहे. आपण डब्बा झाकण लावून साईडला ठेवून देऊया. इथे बघा, आपल्या दुसऱ्या दिवसात मस्त असे गहू भिजले. तर आता आपण पाणी उपसून घेऊया. आणि आता आपल्याला त्याच्यात पाणी टाकायचं आहे. आणि असं हात घालून आपण हे करायचं, चोळायचं आहे. याला हात घालून आपण असं चोळून घेऊया गव्हाला. आणि पुन्हा पाणी आपण बदलून घेऊया. हे पाणी काढून घेतलं की आता आपल्याला पुन्हा आणखी दुसरं पाणी टाकून द्यायचं. आता आपण दुसरं पाणी टाकून हे आता आपण साईडला ठेवून देऊया. असा डब्बा लावून आपण साईडला ठेवून देणार आहोत. इथे आपला तिसरा दिवस आहे. तर बघा, आपले गहू आज आपल्याला काढायचे आहेत. हे बघा भिजले का नाही तुम्हाला दाखवते. हे बघा चिक कसा बाहेर निघतो. हे बघा चिक असा निघून त्याचं साल्ट बाजूला होतं. तर आता आपला गहू चांगला भिजला आहे. तर आपल्याला असं 2-4 पाण्याने धुवून काढायचं आहे, कारण त्यामधला आंबटपणा नाहीसा व्हावा म्हणून आपल्याला हे पाणी 2-4 वेळेस धुवून काढायचं आहे. त्यातलं आपल्याला अडचण आली, काही प्रॉब्लेम आला आणि आपले गहू असेच राहिले तर घाबरून न जाता आपल्याला 2-4 वेळेस अडचण गेल्याच्या नंतर आपण 2-4 वेळेस या पाण्याला असं गव्हाला आपण 2-4 पाण्याने धुवून काढायचं आहे. असं केल्याने तुमच्या गव्हाचा वास पण निघून जाईल आणि पापड्यासुद्धा पांढरं शुभ्र होतं. तुम्हाला ही महत्त्वाची ट्रिक सांगत आहे. हे मी इथं तिसरं पाणी घेतलं आहे डब्यामध्ये. बघा कसं गढूळ असं पाणी निघतंय. आपल्याला लई असं घासून नाही घ्यायचं. अर्धा आपल्याला गव्हात हात घालून आपल्याला ते चोळायचं आहे. म्हणजे गव्हाला न चोळता अर्धा हात घालून आपल्याला धुवून काढायचे आहे. अशा तऱ्हेने म्हणजे त्याचा काळवटपणा कमी होतो. बघा,
चौथ्यांदा पाणी टाकून घेतलेलं आहे. तुम्ही नक्की हे ट्रिक फॉलो करा. ह्या ट्रिकमुळे तुमच्या पांढऱ्या शुभ्र अशा पापड्या होतात किंवा कुरड्यासुद्धा होतील. आणि अजिबात आंबूस लागणार नाही पापडीसुद्धा. असे 4-5 वेळेस धुवून काढल्यावर. आता आपण मिक्सरला फिरून घेऊया. इथे मी चीक बनवायला घेतला आहे. आता आपण चीक बनवूया. चीक बनवण्यासाठी आपण गहू घेतले तर आता त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. हे बघा आपण चीक बनवून घेतला आहे. तो आता आपण या एका पात्रामध्ये टाकून ठेवूया. नंतर त्याची पुढची प्रोसेस मी नंतर दाखवते. हे बघा मी इथं पुरण वाटायची चाळणी घेतलेली आहे. आता आपण हे जो चीक आहे तो याच्यामध्ये आपण टाकून घेऊ. आणि आपण आता पाणी टाकू थोडंसं आणि ते असं पिळून ह्याच्यातला चीक जो आहे तो पिळून काढू. अशा तऱ्हेने आपण सर्व चिक काढून घेणार आहोत. हे बघा असा चिक निघतो. तर आता पूर्ण चिक काढून घेऊ. आता आपण सगळा चिक याच्यातला काढून घेतला आहे. हा जो गव्हाचा तोता आहे तो आपण आता एकदा त्या पाण्यात आपण असं करून त्याच्यात राहिलेलं चिक असं काढून घेऊया. असं असं आपण इथे चीक गाळण्यासाठी आपण ओढणीचा वापर करायचा आहे. अशा तऱ्हेने चमच्याने हलवत राहायचं. हलवल्यानंतर असं सतत हलवल्यानंतर चीक खाली गळतो आणि ओढणीसारखा पातळ असा कपडा असला की लगेच चीक आपला लवकर लवकर खाली पडतो. त्यामुळे ओढणीचा कपडा तुम्ही वापरू शकता किंवा साडीचं पीससुद्धा वापरू शकता. साडीला जो आपण साडीचं पीस शिवत नाहीत ना तो पीस. इथं बघा इथे आपण आता चिक सेट करायला ठेवला होता तो आता आपण बघूया. हे बघा आधर पाणी आलंय वरी. आता आपण ते आधर पाणी काढून घेऊया. असं टोपलं काही आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याच्यात असं अधर आपल्याला पाणी काढायचं आहे. पीठ यायला लागलं की आपल्याला थांबायचं आहे. हे बघा पीठ सुरू झालं. आता आपण बंद करू.
हे बघा, अशा तऱ्हेने आपल्याला काढून घ्यायचे पाणी. इथे आपण चीक आता एकजीव करून घेऊया. खाली खूप असा घट्ट बसला आहे, हे बघा. खूप फिट्ट बसतो, त्याला एकजीव करून घेऊ. हे बघा, आपला सर्व चीक आता एकजीव झालाय. हे बघा, मस्त असा एकजीव करायचा. अजिबात डब्याला चिटकलेला राहायला नाही पाहिजे. इथे आपण चीक मोजून घेऊया. आपल्याला जेवढं शिजवायचं आहे तेवढंच आपण याच्यामध्ये टाकून घेऊ. इथे मी अर्धा डब्बा शिजवायला घेतलाय. आता आपण या टोपल्यामध्ये काढून घेऊया. इथे मी पातेलं घेतलं आहे मोठं, आणि एका फुलपात्रामध्ये मी तेल घेतलं आहे. आपल्याला कपड्याच्या सहाय्याने किंवा ब्रशच्या सहाय्याने तेल लावून घ्यायचे पातेल्याला, म्हणजे आपण पापड्याचं शिजवताना बुडाला चिटकत नाही ते. इथे आपण ज्या डब्याने चीक मोजला त्याच डब्याने आपण पाणी घेणार आहोत, तेवढ्याच मापाचं. हे बघा, एवढंच असं पाणी आपलं, जेवढं आपण चीक घेतलं तेवढंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे. इथं मी 3 डब्बे घेतले आहेत.
ताट ठेवून उकळी आणूया. आता आपण उकळी आली का बघूया. आपल्याला उकळी आली का बघताना कपड्यानं असं ताटाला पकडायचं आहे. बघा छान अशी उकळी आली. हे बघा. आता आपण हटण्यासाठी इथं मी एकटीच हटत आहे म्हणून मी इथं वाटीचा वापर करणार आहे. कारण म्हणजे गाठी होऊ नये आपल्या चिकाच्या, ही महत्त्वाची ट्रिक आहे. तुम्ही असं वाटीच्या सहाय्याने थोडं 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 सोडायचं आहे आणि असं अलगदपणे हलवत राहायचं आहे. सतत हलवत आपल्याला हे चिक आपल्याला टाकायचं आहे. थोडं थोडं बारीक धार सोडायची आहे. म्हणजे आपल्याला चिकाच्या गुठळे होऊ द्यायचे नाही आणि होणार पण नाही वाटीने टाकले. इथे मी पापड खार टाकला 1 चम्मच, पावणे 2 चमचे मी मीठ टाकलं आणि सगळं एकजीव करून आता मस्त अशी साय आलेली आहे बघा. साय आली की समजायचं आपलं चिक शिजलेलं आहे. तर आता आपण पापड्या घालून घेऊया. इथे मला 35 मिनिटे लागले तर अजून शिजवायला. आता आपण पापड्या घालून घेऊया. मस्त अशा गोल गोल अशा छोट्या छोट्या आकाराच्या घालू शकता किंवा मोठ्या बी घालू शकता. तुम्हाला जसा आकार आवडेल तसा तुम्ही घालू शकता. इथे माझ्या सर्व पापड्या झाल्या आहेत बघा. मस्त अशा वाळल्यात पापड्या. मी तुम्हाला काढून दाखवते. पाण्यानं असं ओलं करून घेऊया म्हणजे तुटणार नाही. कपड्यात ताणायचा. दोन्ही पण मी कपड्यात ताणला की पापडी सळकन निघते. हे बघा मस्त अशी पापडी निघाली आपली. आपण सर्व पापड्या काढून वाळू घातल्या होत्या. मस्त अशा उन्हाला 2 दिवस वाळल्या. आता मी तळून दाखवते. बघा मस्त अशी पापडी झाली आपली. मस्त खुशखुशीत अशी पापड्या झाल्यात आपल्या. तर आता पापड्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, काय वाटली कमेंट करायला विसरू नका. लाईक करायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास मित्रांना शेअर करा. धन्यवाद.